राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची दिनांक 4 जून 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने राहुरी तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात व शहरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांना राज्य पातळीवर अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करताना मिळालेला अनुभव आणि प्रशासनातील कामकाजाची जाण याचा लाभ विधान परिषदेत राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी होईल असा विश्वास कार्यकर्ते व समर्थकांनी व्यक्त केला। तनपुरे यांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत राहुरी मतदारसंघातील विकास कामांना गती दिली होती। विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता। त्यामुळे त्यांच्या विधान परिषदेवरील निवडीमुळे राहुरी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासनाकडे अधिक प्रभावी पाठपुरावा होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल राहुरी तालुक्यात तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करून एकमेकांना मिठाई वाटून शुभेच्छा दिल्या। विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही तनपुरे यांचे अभिनंदन केले आहे। प्राजक्त तनपुरे यांच्या विधान परिषदेवरील निवडीमुळे राहुरी तालुक्याच्या विकास कामांना नवी चालना मिळेल आणि जिल्ह्याच्या प्रश्नांना राज्य पातळीवर अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे। राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपल्या तालुक्याचे नेते प्राजक्तदादा तनपुरे यांची विधान परिषदेवर आमदारपदी निवड झालेली आहे। प्रथमतः मी सर्व राहुरीवासियांच्या वतीने, राहुरी तालुक्याच्या वतीने दादांचं मनपूर्वक अभिनंदन करेन। दादांनी आपल्या मंत्रिपदाच्या आमदारकीच्या काळामध्ये जे भरीव काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याची पावती म्हणून दादांची खऱ्या अर्थानं आज बिनविरोध निवड झालेली आहे। 2026च्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये दादांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन दादांनी त्या ठिकाणी निवडणुकीतून माघार घेतली। वास्तविक पाहता माघार यासाठी घेतली की राहुरी तालुक्याचे ते प्रलंबित प्रश्न आहेत। उदाहरणार्थ मुळा धरणातील गाळ काढणे असेल, लष्कराच्या जागेसाठी जी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न असेल, राहुरी तालुक्यातील MIDसाठी जागेची त्या ठिकाणी मागणी असेल, या अनेक कारणास्तव दादांनी त्या ठिकाणी निवडणुकीतून माघार घेतली आणि या नेत्यांच्या शब्दाला मान देऊन दादांनी माघार घेऊन आणि खऱ्या अर्थाने मी या नेत्यांचं, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं, देवेंद्र चव्हाण साहेबांचं, पालकमंत्री विखे पाटलांचं त्या ठिकाणी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करेल की त्यांनी त्या ठिकाणी दादांना विधान परिषदेवर आज बिनविरोध निवडून त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि राहुरी तालुक्याचे जे प्रलंबित प्रश्न असतील त्या प्रलंबित प्रश्नाचं निश्चितपणे या ठिकाणी दादांच्या आमदारकीच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी सोडवलं जाणार आहे। या ठिकाणी प्राजक्तदादा तनपुरे यांचा नगर जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक विजय झालेला आहे। या निवडणुकीमध्ये याआधी कधीही असा ऐतिहासिक विजय झालेला नव्हता। बिनविरोध हे कधीच झालेलं नव्हतं, परंतु प्राजक्तदादांचा संयम आणि प्राजक्तदादांचं सहिष्णू असं त्यांची विचारधारा ही हिंदूंची विचारधारा आहे आणि याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, याचं श्रेय आम्ही सर्व जनतेचं श्रेय आहे। आणि प्राजक्तदादा तनपुरे यांचा विजय हा सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट झालेली आहे। प्राजक्तदादा आगे बढो।